मी CA डॉक्टर रेवती पैठणकर. मी व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि मी बँकिंग आणि फायनान्स याच्यामध्ये मी PhD पूर्ण केलेलं आहे आणि सध्या मी भगिनी निवेदिता सहकारी बँक या बँकेची अध्यक्ष आहे. CA मी 1985 साली माझं पूर्ण केलं आणि 2021मध्ये मी माझं PhD पूर्ण केलं. SMS Productions निर्मित जर्नी. आता मी कॉमर्सला गेले ह्याचं पण एक कारण आहे, कारण की माझ्या दोन्ही बहिणी मेरिटमध्ये आल्या होत्या. त्यावेळेला मेरिट लिस्ट काढायची पद्धत होती अजून. तर माझी सगळ्यात मोठी बहीण 11वीला आणि 10वीची पहिली बॅच असलेली माझी दुसरी बहीण ती पण मेरिटमध्ये आली होती आणि त्या दोघींचा नंबर जेवढा वर आला होता त्या मनाने माझा नंबर खाली गेला. त्याच्यामुळे मलाच एक असं काहीतरी वाटलं आणि मी ठरवलं की आता आपण सायन्सला नाही जायचं, आपण कॉमर्स घ्यायचं. आणि आईवडिलांची कशालाच हरकत नव्हती. ते म्हणाले ठीक आहे, तुला सायन्सला जायचं नसेल जाऊ नकोस, तुला वाणिज्य शाखेला जायचं असेल कॉमर्सला तर तू जरूर जा, पण कॉमर्समध्ये जे काही हायेस्ट शिकण्यासारखं असेल ते शिकलं पाहिजेच. तर अर्थातच ती अट मला मान्य करायलाच लागली आणि CA हे कॉमर्समधलं अत्युच्च त्यावेळेला समजलं जायचं. त्यामुळे अर्थातच CA करणं हे माझं ठरलेलंच होतं आणि म्हणून मी CA झाले आणि PhDचं अर्थात नंतर झालं. माझ्या वडिलांची आणखीन एक वैशिष्ट्य मला सांगायला पाहिजे इकडे, की ज्या वेळेला मी ठरवलं आणि डिक्लेअर केलं की मी वाणिज्य शाखेला जाणार आहे आणि CA करणार आहे, तर CAची एंट्रन्स एक्झाम असायची. त्या एंट्रन्स एक्झाममध्ये एक लॉजिक नावाचा आम्हाला एक विषय असायचा, त्याच्यावर पेपर असायचा, किती 100 मार्काचा का 50 मार्काचा असायचा. तर तो नवीनच विषय होता. मी कधी शिकले नव्हते, माझे वडील तर रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते, पण ते माझ्याबरोबर बसले. तो विषय आम्ही दोघांनी मिळून एकत्र येऊन आम्ही शिकलो आणि मी एंट्रन्स दिली. अर्थातच त्यात पास झाले. फक्त दुर्दैवाने एंट्रन्सचा निकाल लागलेला माझे वडील बघू नाही शकले, ते तेव्हा हयात नव्हते. पण त्याच्या पुढे एंट्रन्स पास झाल्यानंतर CA मी केलं. वडील गेल्यानंतर काही लोकांनी माझ्या आईला सांगायचा प्रयत्न केला, की कारण माझ्या मोठ्या बहिणीचं तोपर्यंत लग्न झालं होतं, दुसरी बहीण ती मेडिकलला होती, ती शिकत होती, तिचंच शिक्षण थांबवणं शक्य नव्हतं. माझं TY BCom होतं आणि CA एंट्रन्स पास झाले असले तरी CA सुरू करायचं होतं. तर काही लोकांनी सल्ला दिला आईला, की आता म्हणजे हिला काय CA करायलाच पाहिजे असं नाही, नाहीतरी CA काय सगळेजण पास होतात असं काही नाही, करत खूप जण असतात, पास होणारे कमी असतात, तर तुम्ही बघा हिला नोकरीला लावा म्हणजे मग. पण तेव्हासुद्धा माझ्या आईनीसुद्धा तिने ठामपणे सांगितलं की अजिबात नाही, हिचं शिक्षण मी थांबवणार नाही, तिने CA करायचं ठरवलं आहे, ती CA करणार. आणि मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातला पहिला टर्निंग पॉईंट इकडे आला ज्यावेळेला मी वाणिज्य शाखेला गेले आणि मी CA करायचं ठरवलं. हा माझ्या आयुष्यातला पहिला टर्निंग पॉईंट होता. त्याच्यानंतर मग माझं यथावकाश CA पूर्ण झालं. CA पूर्ण झाल्या लग्न पण झालं. CA झाल्यानंतर मी पहिल्यापासून हे ठरवलेलंच होतं की नोकरी नाही करायची, व्यवसायामध्येच जायचं. त्याच्यामुळे कोणतंही बॅकग्राऊंड नसताना CAचं किंवा जवळपासच्या कोणाचं ऑफिस आहे स्वतःचं वगैरे असं काहीही नसताना मी व्यवसाय सुरू करायचा ठरवला स्वतःचा आणि त्याप्रमाणे मी माझा CAचा व्यवसाय सुरू केला. माझा नवरासुद्धा CAच आहे, पण आम्ही दोघांनी कधी व्यावसायिक पार्टनरशिप एकमेकांबरोबर केली नाही. तो पण प्रॅक्टिसमध्येच आहे, पण त्याचा व्यवसाय त्यांनी वेगळा ठेवला होता आणि मी सुरुवातीला माझ्या एकटीच्या नावाने मी व्यवसाय सुरू केला होता आणि काही वर्षानंतर मी आणि माझ्या मैत्रिणींनी मिळून आम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय केला. तो काळ असा होता की जेव्हा CA मुलींची संख्या अतिशय कमी होती आणि म्हणजे अगदी नगण्य म्हटली तरी चालेल.
म्हणजे काही काही वेळेला तर असं व्हायचं की बँकांमध्ये वगैरे त्यांच्या झोनल ऑफिसला किंवा रिजनल ऑफिसला कधी मीटिंगला वगैरे जायची वेळ आली तर मोठमोठ्या हॉलमध्ये मी एकटी महिला CA असे प्रसंग बऱ्याच वेळेला यायचे. असा तो काळ होता. 2-3 प्रसंग मला आठवतात. म्हणजे काही प्रसंग आहेत त्यातले न विसरता येण्यासारखा एक तर मी पहिल्यांदा मला सांगायला आवडेल की एक नॅशनलाइज बँक होती ज्याच्या ब्रँचचं मी ऑडिट करत होते आणि मी स्वतः जायची ऑडिटला आणि माझी टीम असायची माझ्याबरोबर. तर एक नेहमी बँक ऑडिटमध्ये अशी पद्धत असते की जी काय ऑब्झर्वेशन्स असतात आपली जी काय हे असतात तर ऑब्झर्वेशन तर ती ब्रँच मॅनेजरशी डिस्कस करायची. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की काही गैरसमज झालेला असतो. म्हणजे आपण चुकीच्या पद्धतीने काहीतरी बघितलेलं असतं, त्यांचं काहीतरी वेगळं एक्सप्लेनेशन असतं किंवा आपण बघून झाल्यानंतर त्यांना काही माहिती ॲडिशनल जी आधी नव्हती अवेलेबल ती आलेली असते वगैरे. सो ही नेहमीची पद्धत आहे की ब्रँच मॅनेजर्स बरोबर सगळा रिपोर्ट तुमचे ऑब्झर्वेशन डिस्कस करायची. माझी पद्धत अशी होती की पहिल्यापासून मला पण पारदर्शीपणा आवडायचा. तर माझी पद्धत अशी होती की मी पूर्ण रिपोर्ट तयार करायची आणि सबमिट करायच्या आधी ड्राफ्ट रिपोर्ट पूर्णपणे म्हणजे नुसती ऑब्झर्वेशन नाही सगळी ऑब्झर्वेशन ती ब्रँच मॅनेजरच्याकडे मी द्यायची आणि त्याला काय 1-2 दिवसाचा वेळ असायचा आणि नंतर मग त्याच्याशी डिस्कशन झाल्यानंतर जे काय मॉडिफिकेशन्स करायचे त्या रिपोर्टमध्ये करून सबमिट करायचं. तर तसा मी त्या मॅनेजरला रिपोर्ट सबमिट केला. त्याच्यामध्ये माझं एक ऑब्झर्वेशन असं होतं की कोणत्या तरी एका पर्टिक्युलर कर्जाच्या प्रकरण म्हणतो आम्ही त्याला कर्ज प्रकरण. तर कर्जा प्रकरणामध्ये त्यांनी उत्पन्नाचा दाखला म्हणून जे इन्कम टॅक्सचं ॲक्नॉलेजमेंट एक घेतलेली होती. म्हणजे आपण रिटर्न फाईल केल्यानंतर जी मिळते ती. तेव्हा असं ऑनलाईन सबमिशन प्रत्येकच कॉपी ही ओरिजिनलच वगैरे असं काही नव्हतं. तेव्हाची पद्धत अशी होती की तेव्हा ती सगळी रिटर्न्स हाताने तयार करायची, ती इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये नेऊन द्यायची, ते छप्पा मारायचे त्याच्यावर आणि त्याच्यावर तारीख असायची आणि तो कधी मिळालं त्यांना आणि त्यांच्या तिथल्या क्लार्कची एक छोटीशी इनिशियल्स असायची. म्हणजे तो झाला पुरावा की हे ॲक्च्युली रिटर्न सबमिट झालेला आहे. तर हा जो पुरावा असतो हा पुरावा काही जी काही कागदपत्र त्यांनी घेतली होती त्याच्यामध्ये एक ॲक्नॉलेजमेंट होती पण त्याच्यावर हा ठप्पा शिक्का जो इन्कम टॅक्स ऑफिसकडनं मिळायचा तो शिक्का काही त्याच्यावर नव्हता. नुसतीच ॲक्नॉलेजमेंट होती, भरलेलं वगैरे होतं त्याच्यावर काय म्हणजे इन्कम जे काय होतं ते. तर माझ्या याच्यामध्ये मी रिमार्क लिहिला की ही ॲक्नॉलेजमेंट नाही आहे म्हणजे जी असायला हवी इन्कम टॅक्सची ती ही ॲक्नॉलेजमेंट नाही आहे. रिपोर्ट गेला त्या ब्रँच मॅनेजरकडे, भयंकर चिडला. तो म्हणाला की आमच्या बँकेमध्ये हीच पद्धत आहे की आम्ही असे शिक्केवाले घेतच नाही. तर मी म्हटलं मला काही हे मान्य नाही आहे तुमचं जे एक्सप्लेनेशन आहे ते. मी हा पॉईंट काही काढणार नाही, मी ह्याच्यात ठेवणार. तुमच्या हायर अथॉरिटीज जेव्हा तुम्हाला विचारतील किंवा जर तुमची पद्धतच नाही तर नाही पण विचारणार तुम्हाला ते, पण विचारलं तर तुम्ही सांगा तुमचं जे काय म्हणणं असेल ते. म्हणून मी नकार दिला स्पष्टपणे. भयंकर चिडला. त्याला असं वाटलं की ही म्हणजे त्यावेळेला मी यंग होते आणि म्हणजे काहीच वर्ष झाली होती मला CA होऊन, तर हिला काय कळतं, हिला आपण घाबरवू शकतो. तो मला म्हणाला की तुमच्या इन्स्टिट्यूटकडे मी तक्रार करेन की मला असं हॅरॅस करतायत ऑडिटर्स आणि चुकीचं मागतायत. मी म्हटलं जरूर करा, मला माझ्या इन्स्टिट्यूटबद्दल खात्री आहे की ही अशी चुकीची तक्रार त्यांच्याकडे गेली तर ते अजिबात उभी पण करणार नाही. त्यांनी हा एक दगड टाकून म्हणजे आमच्या CAंच्यामध्ये CA इन्स्टिट्यूटकडे तक्रार करणं हा खूप गंभीर मामला असतो. म्हणजे तो कुणाला नको असतो, अशी वेळ कुणावरही येऊ नये अशी सगळ्यांची इच्छा असते. त्याला वाटलं होतं की मी घाबरून जाईन आणि मी म्हणेन की बरं ठीक आहे चल मी काढते म्हणून. पण मी म्हटलं की नाही तुला जरूर कर, तुला जे इन्स्टिट्यूटकडे तक्रार करायची असेल ती, माझं जे एक्सप्लेनेशन असेल ते मला त्यांनी विचारलं की मी देईन. हे सगळं झालं. मी न काढता तो माझा रिमार्क न बदलता फायनल रिपोर्ट सबमिट केला वगैरे ते सगळं झालं. त्याच्यानंतर त्याच्या वागण्यामध्ये जो फरक पडला, नंतर एकदम मी त्याला त्याच्या बहिणीसारखी वाटायला लागले
आणि एकदम त्याचं वागणं बदललं. म्हणजे मला त्याचा हा अनुभव त्याच शाखेतल्या इतरही क्लार्क्सना किंवा स्टाफला येतच असायचा. ते सगळेजण मला म्हणाले, की "मॅडम तुम्ही फारच म्हणजे असं आम्हालाही वाटलं नाही, की एक म्हणजे महिला सी-ए अशा पद्धतीने टॅकल करू शकेल." आता तर एकदमच आमचे साहेब तर हा एक अनुभव आहे, की जो मी कधी विसरू नाही शकणार. आणि दुसरं आणखीन एक बँक होती. आता ती बँक दुसऱ्या बँकेत मर्ज झाली. त्यांचं पण ऑडिट करायला असंच गेलो होतो. मी आणि माझ्याबरोबर आणखीन दोघी-तिघी मुलीच होत्या. म्हणजे आमची पूर्ण टीम असं काही नाही, की माझ्याकडे नेहमीच फक्त मुलीच कामाला असायच्या. पण त्यावेळेला त्या बँकेमध्ये जाताना आम्ही तिघी-चौघी जणी गेलो. आम्ही गेलो, त्यांना दाखवलं ते पत्र दाखवायचं असायचं. ते पत्र-वित्र सगळं दाखवलं, की मी हे आहे. तरी हा माणूस त्यांनी ते पत्र ब्रांच मॅनेजर त्यांनी ते पत्र काही नीट वाचलं नाही, काही नाही. काहीतरी जुजबी बोलला आमच्याशी आणि आता चालू करायचं वगैरे. थोड्या वेळाने मला विचारतो, "पण सर कधी येणार?" मी म्हटलं, "सर कोण?" नाही म्हणजे तर तुम्हीच करणार सगळं ऑडिट? फक्त सगळ्या बायका तुम्ही करणार?" म्हटलं, "हो, माझ्याच नावाने आहे अपॉइंटमेंट. हे काय मी तुम्हाला सगळं दिलंय?" नाही म्हणे, "मला असं वाटलं की फक्त बायका कुठे असं करणार आहेत." तर ते मला वाटलं की नाही सर येणार असतील. तर हे असे असे किस्से घडायचे त्यावेळेला. आणि हे मी कधी विसरू शकणार नाही. विशेषतः जो पहिला किस्सा आणि इव्हन हा सुद्धा किस्सा. तेव्हा तो मला म्हणाला दुसऱ्या किस्स्यातला ब्रांच मॅनेजर, की पुण्यासारख्या ठिकाणी म्हणजे तो आला होता कुठून तरी राजस्थान वगैरे अशा ठिकाणून, की पुण्यात म्हणे मी बघतोय सगळीकडे मुली, बायका इतकी कामं करतात. आमच्याकडे नसतं ना म्हणे असं. त्याच्यामुळे मला शंका आली. तर असे किस्से भरपूर घडले.